पण काय कात्यायनी, काही शंका आहे का? लहान तोंडी मोठा घास. पण स्वामी, कदाचित कुठे काही कमी अधिक होऊ शकतं चर्चेमध्ये, कारण आपला वेद लोकांना अनभिज्ञ आहे. अशा वेळी वादविवाद. तू काळजी करू नकोस कात्यायनी. वादविवादामध्ये मला हरविणे इतके का सोपे आहे? आपल्या ज्ञानावर, पांडित्यावर पूर्ण विश्वास आहे माझा, पण आपली काळजी वाटते. एखाद्या माणसावर अतिप्रेम असले की असे होते, हसत याज्ञवल्क्य म्हणाले. आणि कात्यायनी लाजून चूर झाली. दुसऱ्या दिवशी कात्यायनीने याज्ञवल्क्याला निरोप दिला. म्हणाली, सांभाळून प्रवास करा. तिघेही मजल दरमजल करीत निघाले. वाटेत अनेकांचे आश्रम लागले. अनेकांच्या गाठीभेटी होत होत्या. चर्चा होई, वादविवाद होई, पण याज्ञवल्क्यांना हरवणे कठीण होते. वादविवादाच्या वेळी त्यांची रसवंती इतकी भरून येई की समोरचा माणूस आपले मुद्दे विसरून जाई. तोडीस तोड उत्तर देणे त्याला कठीण होई. त्यामुळे याज्ञवल्क्य पुढे जाण्याआधी त्यांची कीर्ती पुढे पसरत होती. जणू याज्ञवल्क्य नावाचे वादळच पुढे पुढे चालत होते. मिळेल त्याला गारद करीत होते. त्यामुळे त्यांचे चाहते तर वाढत होतेच, पण अनेक जण त्याच वेळी त्यांच्या पायावर डोके ठेवून त्यांचे शिष्यत्व स्वीकारित होते. याचा परिणाम असा झाला की आता संख्या 3पेक्षा मोठी होत गेली. एकदा आपल्या लवाजम्यासहित प्रवास करताना समोरून राजा जनकाचा रथ आला. तो मोठा ज्ञानी होता. वेदांचा अभ्यास त्याने केला होता. शास्त्रे त्याला पाठ होती. उपनिषदे माहीत होती. राज्यकारभारातून सवड काढून शास्त्र, ज्ञान, वेद अशा सर्व गोष्टींवर चर्चा करायची त्याला आवड होती. याज्ञवल्क्याने स्वबलावर शुक्ल यजुर्वेदाची निर्मिती केली. गुरुकुलाची स्थापना करून त्याचे अध्यापन सुरू केले आणि आता अनेक वादविवादामध्ये भल्याभल्यांचा पराभव केला. या सर्व गोष्टी राजाच्या कानावर आल्या होत्या. त्यामुळे समोर याज्ञवल्क्य दिसताच त्यांनी रथ थांबविला. रथातून खाली उतरून प्रणाम केला आणि हात जोडून विनंती केली. ऋषीवर्य, आपली कीर्ती आम्ही ऐकून आहोत. आपल्याबरोबर शास्त्रार्थ करावा आणि आमच्या ज्ञानात भर टाकावी अशी अनेक दिवसांची इच्छा आहे. कृपा करून आपण आमच्या राजवाड्यात याल का? अवश्य राजन, आम्ही पण आपली कीर्ती ऐकून आहोत. आपल्याशी शास्त्रार्थ करायला आम्हाला खूप आनंद वाटेल. आम्ही उदयीक आपल्या राजवाड्यात अवश्य येऊ, याज्ञवल्क्य म्हणाले. सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी याज्ञवल्क्य आपल्या शिष्य परिवार घेऊन जनक राजाच्या राजवाड्यात हजर झाला. आपली सर्व तयारी करून राजा त्यांचीच वाट पाहत होता. राजाने त्यांचे स्वागत केले, फलाहार दिला आणि चर्चेला आरंभ झाला. राजाने अग्निहोत्राबद्दल प्रश्न विचारला आणि याज्ञवल्क्याने अग्निहोत्राच्या सूक्ष्म, अतिसूक्ष्म अंगांवर सुद्धा विवेचन केले.